हो, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ज्या ज्या लोकांना पैशांची सतत चिंता असते किंवा भविष्याची काळजी असते किंवा सतत असुरक्षितता किंवा इन्सिक्युरिटी वाटत असेल, तर त्या लोकांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. जेव्हा आपण पैशांच्या बाबतीत काळजी करतो किंवा भविष्याची चिंता करतो, इन्सिक्युरिटीची भावना तुमच्या मनामध्ये येईल, की तुम्हाला म्हणजे माझ्याकडचे पैसे संपले आहेत असं जर तुम्हाला वाटेल किंवा माझ्याकडे पैसेच येणार नाहीत असं जरी तुम्हाला वाटत असेल, तर आपलं शरीर हे स्ट्रेस घेतं आणि हा स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्या शरीरातले जे कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन आहे ते स्त्रवतं आणि यामुळे जिकडे पचनक्रिया व्हायला हवी तिथे होत नाही आणि दुसऱ्या गोष्टींकडे आपलं शरीर वळलं जातं. म्हणजे हृदय धडधडणे किंवा छातीत दुखणे अशा भविष्याच्या चिंता बाबतीत येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आपलं शरीर वळलं जातं आणि पचनक्रिया पूर्णपणे मंदावते. आपल्या आतड्यांमध्ये मज्जासंस्थेचे एक मोठे जाळे असते, त्याला दुसरा मेंदू असंही म्हणतात. जेव्हा आपला मेंदू चिंताग्रस्त असतो तेव्हा मेंदूचे जे काही सिग्नल येतात ते थेट आपल्या आतड्यांवरती परिणाम करतात आणि याचा परिणाम म्हणून आतड्यामधील जी काही पचनक्रिया असते ती सुरळीतपणे पार पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे जे लोक पैशांची सतत काळजी करतात त्यांना म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा, की जे लोक पैशांची काळजी करतात ना त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास हा 100% असतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा नक्की.